नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सर्वांचं स्वागत आहे पीडब्ल्यू या ऑनलाईन प्लॅटफॉर्मला। आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट म्हणजे जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची अपडेट आलेली आहे आणि याची नोव्हेंबरमध्ये एक्झाम डेटची म्हणजे एक्झामची जी तारीख निश्चित झालेली आहे। संपूर्ण माहिती काय आहे, त्याचबरोबर कोणते व्यक्ती, सगळ्यात मोठा प्रश्न आहे का आम्ही फॉर्म भरू शकतो का, तर कोण व्यक्ती यासाठी फॉर्म भरू शकतात, या सर्व गोष्टी आजच्या सेशन मध्ये इथं पाहिजे आहे। जसं की तुम्ही पाहू शकता इथं 9 म्हणजेच आजचीच तारीख आहे, आजच्या तारखेतलं हे अपडेट आहे आणि अपडेट मध्ये नेमकं काय आहे माझ्या मित्रांनो, ते म्हणजेच पाहू शकता की एक मिनिट, विषय आहे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 च्या आयोजना संदर्भात। म्हणजे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचं आयोजन होत आहे, कोणत्या तारखेला होत आहे, सगळ्यात मोठा आपला एक प्रश्न बाकी उरला का कोण फॉर्म भरू शकते, ते सुद्धा आपण डिस्कस करू। जसं की तुम्ही पाहू शकता, महाराष्ट्र शासन मान्यतेने परिषदेच्या वतीने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 चे आयोजन दिनांक 10 नोव्हेंबर 2024 रोजी करण्यात येत आहे। म्हणजे 10 नोव्हेंबर रोजी आपल्या टीईटीच्या परीक्षेचं आयोजन होत आहे। परीक्षेबाबत विनामूल्य प्रसिद्धी पत्रक देण्याचे निवेदन सोबत जोडलेले आहे। हे त्या म्हणजे डिपार्टमेंट लेवलचे, पण आपल्यासाठी डेट कोणती महत्वाची आहे, 10 नोव्हेंबर 2024। ओके, आता यामध्ये काय काय महत्वाची माहिती हे प्रति पाठवलेले आहेत, यामध्ये आपल्याला महत्वाची पहा। ओके, महाराष्ट्र टीईटी 2024 ची परीक्षा घेण्याची जबाबदारी कोणावर सोपवली आहे, म्हणजे महाराष्ट्र पहा, महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 महा टीईटी 2024 ची घेण्याची जबाबदारी सोपवली असून ही परीक्षा 10 नोव्हेंबर रोजी घेण्याचे निश्चित आहेत। पहा, 1ली ते 5वी, 6वी ते 8वी साठी सर्व व्यवस्थापक, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक शिक्षण पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे। थोडं लक्षात ठेवा, काय म्हणते, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम विना अनुदानित, अनुदानित, कायम विना अनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक शिक्षक पात्रता परीक्षा नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथम ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे। या परीक्षेसंबंधित सर्व शासन निर्णय अनुषंगिक सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या या साइटवर maha.tet.in या संकेतस्थळावर उपलब्ध होत आहे। फॉर्म भरण्याआधी तुम्हाला या साइटला व्हिजिट करायचं आहे आणि व्यवस्थितरित्या तिथं माहिती वाचून घ्यायची आहे। ऑनलाईन अर्ज भरणे, पहा प्रक्रिया काय आहेत, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशील तुम्हाला त्या साइटवर काय उपलब्ध करून देण्यात येणार आहे। आता याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट काय म्हणजे ते पहा, फॉर्म भरण्याची जी तारीख आहे ती आजपासूनच आहे, म्हणजे आजपासून अर्ज सुरुवात झालेली आहे आणि 30 तारीख हे सप्टेंबरची शेवटची असणार आहे। जसं तुम्हाला इथं दिसत असेल, शुल्क भरण्याचा कालावधी 30 सप्टेंबर पर्यंत आहे आजपासून। प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे हे 28/10 ते 10/11 पर्यंत असणार आहे आणि शिक्षक पात्रता पहिला पेपर असणार आहे सकाळी 10:30 ते 1 या दरम्यान, सकाळी 10:30 ते 1 या दरम्यान 10 नोव्हेंबरला एक पहिला पेपर आहे आणि सेकंड पेपर त्याच दिवशी असणार आहे दुपारी 2 ते दुपारी 4:30 दरम्यान, दुपारी 2 ते दुपारी 4:30 दरम्यान हा कसा पेपर असणार आहे, पेपर 2। ठीक आहे, तर हे आपल्याला इतकं क्लिअर समजलं। आता महत्वाची गोष्ट म्हणजे एकच प्रश्न सर्वांना पडला का आम्ही अर्ज करू शकतो। लक्षात ठेवा, तुम्हाला अर्ज करण्यासाठी याच्यामध्ये डीएड किंवा बीएड दोनपैकी एक तरी पास असणे गरजेचं आहे, तोच व्यक्ती इथं अर्ज करू शकतो। यातून सर्वच लोक इथं अर्ज करू शकत नाही, इतकं थोडं क्लिअर करून घ्या। ठीक आहे, ओके, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा जाहीर प्रकटने आपण पाहिलेलं आहे। ह्या सर्व गोष्टी आपण इथं माझ्या मित्रांनो पाहिलं। याचबरोबर परीक्षेविषयक सर्व जसे आवेदनपत्र भरणे, परीक्षा शुल्क भरणे, शैक्षणिक पात्रता, व्यावसायिक अर्हता, अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका, मूल्यमापन, निकाल विषयक सविस्तर माहिती। आता तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये मराठी व्याकरण सुद्धा असते, याच्यामध्ये इंग्रजी व्याकरण सुद्धा असते। काय काय सिलेबस असणार आहे तुम्ही याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये घेऊन येतो, हा व्हिडिओ खूप जास्त लॉंग होईल। ठीक आहे, अर्ज भरताना परीक्षार्थींनी 10वी 12वी शैक्षणिक व्यावसायिक अर्हता, दिव्यांगत्व, राखीव प्रवर्गाचे असल्यास इत्यादी माहिती मूळ प्रमाणपत्रावरून भरावी। स्कॅन केलेला नवीन रंगीत फोटो, स्कॅन केलेली स्वाक्षरी, स्वयं घोषणापत्र, या सर्व गोष्टी पाहिजे आहेत। तुम्हाला एक तुमचा मेल आयडी व्यवस्थित पाहायचा जो बंद पडणार नाही आणि एक तुमचा चालू मोबाईल ज्याच्यावर मेसेज येणं चालू राहील हमेशासाठी, असा नंबर तिथं तुम्हाला पुट करायचा आहे। ठीक आहे, याचबरोबर काय म्हणते माझ्या मित्रांनो,
तर ऑनलाईन अर्ज करताना ऑफलाईन आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही. तुम्हाला फक्त माझ्या विद्यार्थ्यांनो ऑनलाईनच अर्ज करायचे आहेत, हे सुद्धा लक्षात ठेवा. ठीक आहे. याचबरोबर मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीस अधीन राहून उमेदवारांना परीक्षेस तात्पुरता प्रवेश दिला जाईल व निकाल घोषित केला जाईल. परीक्षेच्या निकालानंतर शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रांची पडताळणी प्रमाणपत्र विचारणाच्या वेळी करण्यात येईल. प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी कागदपत्रे अपूर्ण असल्यास अथवा उमेदवार प्रमाणपत्र सादर न करू शकल्यास या उमेदवाराची उमेदवारी सुद्धा रद्द करण्यात येईल. ऑनलाईन आवेदन पत्रामध्ये भरलेल्या माहितीस मूळ कागदपत्रामध्ये तफावत आढळून आल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल. आता हे काय महत्वाचं आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे का. तुम्ही चुकीचे कागदपत्र दिसाल तर साहजिकच आपली उमेदवारी रद्द होईल. हेल्पलाईन नंबर सुद्धा दिलेला आहे. कुठल्याही पद्धतीची अडचण असेल फॉर्म भरण्याच्या आधी एकदा आणि 10दा माहिती वाचून घ्यायची आहे. अभ्यासक्रम काय आहेत, त्याचबरोबर एज्युकेशन क्वालिफिकेशन काय, त्यानंतर काय तुम्हाला इथं अर्ज फिलअप करायचा आहे आणि साईट जे आहेत mahatet.in यावरती तुम्हाला अर्ज करायचा आहे. आजपासून 30 सप्टेंबर पर्यंत शेवटची तारीख आहे. तारीख संपायच्या आत अर्ज करा. आपण जशी जशी तारीख संपत येते तसे तसे अर्ज करायला लागतो, मग साईट डाऊन होऊ शकते. तर अशा प्रकारच्या गोष्टी आपल्यासोबत न घडावं. त्याच्यापेक्षा आधीच अर्ज करून द्या व्यवस्थितरित्या. तर आपल्याला माहिती आहे याचा सिलेबसच्या संदर्भात मी एक नक्कीच व्हिडिओ लवकरच बनवणार आहे. आता जे पात्रता आहे ते म्हणजे काय, डीएड किंवा बीएड पैकी कोणतं तरी एक पास असणे गरजेचं आहे. तो व्यक्ती इथं अर्ज करू शकणार आहे. आशा करतो दिलेली माहिती तुम्हाला सर्व समजली. 10 नोव्हेंबर रोजी तुमची एक्झाम होत आहे. परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा. आणि याच्यासाठी जे अभ्यासक्रमाच्या संदर्भात जे काही मटेरियल्स होईल नक्की ते आम्ही आपल्याला पुरवण्याचा प्रयत्न करणार आहे. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओला. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वस्त राहा, मस्त राहा आणि अभ्यास करा.